चषकामध्ये अतिशय देखणी स्पर्धा, सर्वांचंच लक्ष लागलंय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल. काल आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी या स्पर्धेचं कौतुक केलं आणि अनेक गोष्टींवर भाष्य देखील केलं. भारतीय जनता पार्टीच्या शिलेदार आणि रणरागिणी आज या झुगावला लाभले आणि त्यांच्याच माध्यमातून गेली 15 वर्ष या स्पर्धेचं दमदार आयोजन पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची एक मानाची स्पर्धा आहे आणि हा मान, हा सन्मान आणि या अभिमानाची स्पर्धा कुठला संघ जिंकेल यासाठी सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विशाल शहा आणि त्याच्या समवेत निखिल मडवी हे दोन यंगस्टर खेळाडू आहेत आणि या दोन्ही यंगस्टर खेळाडूने फार चांगलं क्रिकेट खेळलंय. विशाल शहा जर विचार केला तर TDPL स्पर्धा गाजवली, व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा आनंदवाडीच्या चॅम्पियनशिप SPL असेल किंवा भिवंडीची बिग बॅश लीग असेल, अशा अनेक स्पर्धेमध्ये विशाल शाह एक मातबर खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत निखिल मडवी, मिस्टर कन्सिस्टंट, ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केल्यानंतर मात्र कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि नवी मुंबईचा डावखऱ्या फलंदाजामधील अव्वल फलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूला देखील गणलं जातं. दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर, नुकतीच नगरसेवक चषकामध्ये ज्या गोलंदाजाने अफलातून खेळ केला, अफलातून गोलंदाजी केली, तो गोलंदाज म्हणजे हर्षल मडवी गोलंदाजीसाठी आलाय. हर्षल मडवीच्या घराण्यामध्ये एक परंपरा आहे, क्रिकेटची परंपरा आहे. कुशल मडवी, हर्षल मडवी हे नवीन नाव आहे. त्याचबरोबर देवनाथ मडवी हे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आणि मॅच होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी हर्षल मडवी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन इनफिल्डच्या वरून लाजबाब स्ट्रोक, अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, चिडू सीमारेषा पार, चौकार. विमानतळाला नाव स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचं होणार आहे. पहिल्याच बॉलवर चौकार. इथे देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. टीट फॉर टॅट, तू शेर है तो मैं शेवा शेर हूं आणि बॅट्समनला केलाय हर्षल मडवीने ढेर. फलंदाज पहिला गडी बाद होतोय. विशाल शहा बॅक टू द डगआउट. आहे कधी संकटामध्ये कसं सावरायचं हे शिकवतं क्रिकेट. तुम्ही कितीही अडचणीत असलं तरी संयम कसा ठेवायचा हे शिकवतो क्रिकेट. आपल्या संघाची संघभावना कशी असतं हे शिकवतं क्रिकेट आणि हा क्रिकेट हा खेळ तुम्हाला आयुष्यात कसं जगायचं हे देखील शिकवतो. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या बॉलवर पलटवार केलाय. हर्षल मडवी म्हणूनच ओळखला जातोय. विशाल शहा सारख्या मातबर खेळाडूला परतावं लागलं दुसऱ्याच बॉलवर आणि दुसऱ्याच बॉलवर शिकार केली. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. नाव आहे राहुल शेट्टी, मिस्टर NMPL. 4 हंगाम गाजवलेत राहुल शेट्टीने, अनेक स्पर्धा गाजवल्यात. 5 बॉल मध्ये 5 षटकार. दिवानगरीची स्पर्धा 72 धावा, सारसोळीच्या मैदानावर देखील 76 धावाची विस्फोटक फलंदाजी. बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू काहीसा हवेत होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. बघा हर्षल मडवी काय गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, या गोलंदाजाकडे रिदम आहे. हा गोलंदाज जर पाहिला तर अखंड या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही फिरकीची जादू झाली आहे. अनेक स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. नगरसेवक चषकामध्ये निर्धाव
चांगली गोलंदाजी आहे. निखिल मडवी स्ट्राईक एंडवर आहे. पहिलाच बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लेग स्पिन, फ्लिपर वन, रॉंग वन, दुसरा, अशी अनेक चेंडू या गोलंदाजाकडे आहे. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चंदन तलवार वेगाने येईल. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. एक गडी बाद 7 धावा. संयमाचं क्रिकेट. संध्याकाळचं सत्र जसं सुरू होतं, रात्रीचं सत्र जसं सुरू होतं, मात्र ही खेळपट्टी वेगळा रंग दाखवतोय. म्हणूनच ही जुगावचं खेळपट्टी हे मैदान आहे ना, या क्रिकेटमध्ये कुठेतरी गफलत करतोय. बॅटिंग करत असताना टीमला संघर्ष करताना पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा चेंडू, स्ट्रॉंग अपील केली अंपायरने, बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचं पतन. राहुल शेट्टीला परतावा लागेल. मोठ्या विकेट प्राप्त झाली आहे आणि दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी घणसोली. 2 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि हर्षल मडवीचे मॅजिकल गोलंदाजी या मॅच मध्ये देखील काम करत असताना 7 धावा, 2 गडी बाद असं पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं हाताळलं गेलं. एक षटक, 7 धावा, 2 गडी बाद. गावदेवी घणसोली टीम. दोन विकेट प्राप्त करून गेली. चांगली गोलंदाजी. सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. कुशल 11 जय गणेश सारसोळी या दोन संघांचा मिलाप असलेला एक कॉम्बी पॅक संघ. रवी मेहर याने हा संघ उभारलाय. भरपूर मेहनत लारा यांनी घेतली आपल्या टीमला, आपल्या गावाच्या संघाला एकत्र करण्यासाठी. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. व्ही राज तांडेल, लेजंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र. आणि पहिला बॉल, सुरेख फटका आहे कव्हर रिझर मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय काय घडलं. गरज नसताना ही धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. अति घाई संकटात नाही की काय. आणि अशा तऱ्हेने निखिल मडवीच्या विकेटचं पतन. खराब निर्णय आणि खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते.
घेण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. ही खासियत आहे कुशल 11 जय गणेश सारसोळे टीमची. गोलंदाजी मध्ये अव्वल दर्जाचा खेळ करतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्धा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. ब्लँक स्ट्रोक अगदी बॉलच्या मेरिटवर नव्हता. बॅट फिरवण्यामध्ये यशस्वी झाला होता, पण बॉल आणि बॅटचा कुठलाही दूरवरचा संपर्क नाही. सुरेख गोलंदाजी विराज उदय तांडेल या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय. बॅटिंग मध्ये असेल किंवा गोलंदाजी मध्ये असेल, आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना सुपर बॉलिंग सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. फलकलेचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळलाय. चंदन तलवार सारखी भिंत पार करणं कुठेतरी उमेश म्हात्रेला कठीण जात आहे. चौथा धक्का लागतोय टीम गावदेवी घणसोली संघाला. फलंदाज उमेश म्हात्रे तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. त्याच दरम्यान आपण बघू शकाल वाशी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेटे साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. भट्टे साहेब माफ करा, भट्टे साहेब यांचं आगमन होणार आहे. वाशी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक भट्टे साहेब यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे. षटक क्रमांक 2 सुपर्ब गोलंदाजी आणि काय खेळ करत असताना कुशल 11 जय गणेश सारसोळे टीम. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 आकड्यावर. प्रत्येक 2 बॉल नंतर विकेट पडत असताना पाहायला मिळते. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 आकड्यावर. खराब सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला गेली. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल अर्जुन कदम. सुनील थिंगरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत कृष्णा वायकर यांचं देखील सरस स्वागत आहे. या सुयोग स्मृती चषकाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आजच्या दिवसातला पहिला वाईट, म्हणजे मागच्या मॅच मध्ये एकही वाईट बॉल पाहायला मिळाला नाही. इथे पाहू शकाल समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. चंदन तलवार आज पूर्ण या मैदानाचा ताबा घेत असताना धावचीची संधी आहे, संधी गमावली. अगदी कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे. ऑलरेडी निखिल मडवी धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. आता ही संधी होती पण सुदैव म्हणावं लागेल. 2 धावा मिळतील अशा तऱ्हेने 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना 12 धावा 4 गडी बाद अशी बिकट आणि खराब अवस्था. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 40-45 धावा झाल्या तर फायटिंग स्कोर उभा केला जाईल असं म्हटलं जाईल या मैदानामध्ये, पण धावा कराव्या लागतील. तोपर्यंत थोडस दुःख आहे, थोडस टेन्शन आहे, पण या टेन्शन वरची मात्रा डीजे कडे जाऊया आणि संगीतची जत्रा ऐकूया. ट्रॅकवर आलाय. फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 12 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. नाव आहे कुंदन पारकर. टेनिस बॉल क्रिकेटचा एक जुना जाणकार खेळाडू. गेली अनेक वर्ष या खेळाडूने देखील घणसोली क्रिकेटसाठी योगदान दिलंय. आता टीम अडचणीत आहे आणि अनेक वेळा कुंदन पारकर हा अडचणीमध्ये आपल्या टीमसाठी संकट मोचक म्हणून भूमिका बजावतो. या मॅच मध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. कुंदन पारकरवर मोठा दबाव असेल आणि अर्जुन कदम हा देखील बॅट्समन पाहायला मिळतोय. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय.
इथे देखील संधी होती, डॉट बॉलची सांगता होती. हर्षल मढवीने अक्षरशः जखडून ठेवलाय टीम घणसोलीला. काय गोलंदाजी होती, एक एक धावासाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते टीम घणसोलीला. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र एकही फटका हा मोठा पाहायला मिळाला नाही. कुंदन पारकर टॅलेंटेड क्रिकेटर आहे, अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे, अनेक वेळा घणसोली टीमसाठी मोक्याच्या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतोय. आखूड टप्प्याचा बॉल आपण पाहू शकाल, चखून गेला बॅट्समनला. चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय, मॅग्निफिसंट गोलंदाजी या मॅच मध्ये हर्षल मढवी. सुपर चेंडू पाहायला मिळाला, खोलवा टप्प्याचा चेंडू इन टू द ब्लॉक होल. हे आहे अस्त्र, हे आहे हर्षल मढवीच्या हाताची जादू, हा आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर. फ्लिपर चेंडू, वेगवान चेंडू, अगदी कुंदन पारकर सारख्या अनुभवी खेळाडूला जखडून ठेवलाय. 3 चेंडू पर्यंत आतापर्यंत 4 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही. काय गोलंदाजी करतोय हर्षल मढवी. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू मिस केलाय, डॉट बॉलची सांगताय. सुपर बॉलिंग, मेडन ओव्हरच्या दिशेने जात असताना पहिली मॅच मध्ये पारचंदनच्या नावावर आणि त्यानंतर भानुदास म्हात्रेने कालच्या दिवसात मेडन विकेट आणि आज मात्र शेवटचा बॉल. हर्षल मढवीची फिरकीची जादू. 5 बॉल आतापर्यंत धाव पाहायला मिळाले आणि गोलंदाज हर्षल तयार. फुलर लाईनचा चेंडू कव्हर रिजन मध्ये फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने या षटकामध्ये हर्षल मढवीने फक्त 1 धाव खर्च केली. हर्षल मढवीची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. काय गोलंदाजी, लाजवाब स्पेल. 2 षटकांच्या स्पेल मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करण्याचा कारनामा या हर्षल मढवीने केलाय. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर या मैदानामध्ये आपली जादू दाखवत असताना अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, मॅच अजूनही बाकी आहे, त्यामुळेच टार्गेट मोठं करेल की काय या आशेने टीम डगआउट मध्ये बसली गेली आहे. बघूया या 2 षटकामध्ये काय होतं. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मढवीसाठी हा मैदान नेहमीच लाभदायक ठरलाय. अनेक स्पर्धेमध्ये या खेळपेटीवर हर्षल मढवीने भल्या भल्या फलंदाजाला अक्षरशः जगडून ठेवलाय. ह्या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. आजच्या दिवसात फिल्डिंगच्या डिपार्टमेंट मधला सर्वात महत्वाची भूमिका बजावणारा चंदन तलवार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल अगदी ब्लाइंड स्ट्रोक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय, फिंगर रोल केलंय, डॉट बॉलची सांगता होतीये. कुंदन पारकर आतापर्यंत संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. 6 बॉलचा सामना करत असताना कुंदन पारकरच्या बॅट मधून फक्त सिंगल आली आहे. प्रेशर आहे, टेन्शन आहे. या मॅच मध्ये मोठा धावसंख्या उभारण्यासाठी दडपण तर आहेच. यावेळेस देखील फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा इशारा काही लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. पिंट्या कुंभार अंपायरच्या भूमिकेत, विनोद भगत हे दोन्ही अंपायर या जुगावकडून बिलॉंग करतात आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. काय अंपायरिंग राहिली. षटक क्रमांक 4 चंदन तलवार या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत चांगला कारनामा केले चंदन तलवारने. किती उत्कर्ष दिवा टीम, श्रीकृष्ण दिवा टीम अगेन 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. दीपक वैतीच्या हातून जेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणखी 1 विकेटचं पतन. 6वा गडी गारद होत असताना अर्जुन कदमचा खेळ देखील संपलाय. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर.
बघा tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्यांची देखील क्षमस्व आहोत, कारण की थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आणि tenniscricket.in म्हणजेच या टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट आणि त्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू आज अनेक स्पर्धा आखाती देशापर्यंत पाहिल्या जातात. ही पहिली वाहिनी आहे, त्याच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं गेलं आणि संतोष नाणेकर आणि आमचे ऑपरेटर प्रथमेश, कॅमेरामॅन ओमकार सावंत आणि विघ्नेश धुळे यांचा देखील मी आभार मानतोय. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. आशू पाटील व्हेरी डेंजरस मॅन, बिग मॅन. या बिग मॅनचा बिग शो या मॅच मध्ये पाहायला मिळेल की काय, पण सध्याची कंडिशन जर पाहिली तर घणसोली टीम फार बिकट परिस्थितीमध्ये आहे. 6 गडी बाद, टीमची धाव संख्या फक्त आणि फक्त 14 धावा. चंदन तलवार स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, पहिली धाव कंप्लीट केली जाते. खराब सुरुवात, खराब क्रिकेट राहिलंय सध्याच्या घडीला घणसोली टीम कडून. मोठी बॅटिंग लाईनअप आहे बघा. 6 गडी बाद होत असताना देखील अजूनही कुंदन पारकर आणि आशिष पाटील सारखे 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतील. जर 35-40 पर्यंत मजल मारली ना तर मॅच मध्ये एक वेगळा संघर्ष पाहायला मिळेल. त्यासाठी धावा कराव्या लागतील. गावदेवी टीम कडे जी क्षमता आहे ती क्षमता दाखवावी लागेल, दर्शवावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कुंदन पारकरच्या बॅटला आज बॉल लागत नाही. कुठेतरी डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढत असताना दबाव आहे. बॅट्समन ज्यावेळेस बॅटिंग करतो, ज्यावेळेस डॉट बॉल खेळतो ना, त्यावेळेस डगआउट मध्ये काय आवाज येतोय, नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपल्या दिशेने कुठले इशारा करतोय, याचं सगळ्यात मोठं दडपण असतं. प्रेक्षकांची गर्दी, त्या प्रेक्षकांचं प्रेशर, मॅचचं प्रेशर, धावा कराव्या लागतील. त्यासाठी कुंदन पारकर प्रेशर मध्ये आहे आणि या प्रेशर मध्ये जावं लागेल, चमत्कार करावा लागेल. आणि चमत्कार असतो ना तिकडेच लोक नमस्कार करतात. तर जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया या ब्रेक मध्ये एक सुन. या संघाकडे गोलंदाजीचा अगदी तोफखाना आहे. हर्षल मडवी, विराज तांडेल, त्याचबरोबर चंदन तलवार, गुफरान खान, प्रदीप बडे, गणेश मडवी असे 7 गोलंदाज या टीमकडे आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू सीमा पार होऊ शकला नाही. थोडीशी नाराजी व्यक्त केली आणि शरद कोंढाळकर हा देखील एक कष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग लाईनअप घणसोलीची जी मोठी आहे, पण या मोठ्या बॅटिंग लाईनअपला अक्षरशः कोलॅप्स केलंय. चला, टॉस साठी मी विनंती करतो इच्छापूर्ती वाशी टीमचा कॅप्टन प्लीज आमच्यासोबत रिपोर्टिंग करा. या ओव्हर्स नंतर आपण टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. ऋतांशु पाटील आमच्यासोबत जॉईन झालेत, तर इच्छापूर्ती वाशी टीमचा कॅप्टन प्लीज जॉईन करा. पहिल्या बॉलवर विकेट आले, दुसऱ्या बॉलवर डिक्लेअर झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 आकड्यावर. 16 धावा धावफलकर लागेल. अक्षरशः बॅटिंग लाईनअप कोसळली. एकच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा चेंडू कव्हर रिझर मध्ये चांगला स्ट्रोक लगावला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एका धावावर समाधान मानावं लागेल. 1-2 धावाचं हे क्रिकेट. पहिल्या बॉलवर चौकार लगवल्यानंतर पुढील चौकारासाठी जवळजवळ आतापर्यंत आपण पाहिले तर 21 बॉल वाट बघायला लागली. इथे कुंदन पारकरचा संघर्षाची लढाई अजूनही संपत नाही. आतापर्यंत कुंदन पारकरने आपल्या बॅटिंग करत असताना 9 डॉट बॉल खेळलाय. खराब बॅटिंग आणि या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी. मोठा फटका, पुन्हा एकदा 10व्या क्रमांकाचा बॉल देखील डॉट येत असताना कुंदन पारकर प्रेशर मध्ये आहे. काय गोलंदाजी होते. घणसोली टीमच्या अगदी पायावर, बॅट्समनच्या पायावर बेड्या बांधल्यात. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी.
या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. गुफरान खान शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका येतो आणि शेवटच्या बॉलवर कुंदन पारकरच्या विकेटचं पतन. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 2 आणि लाजबाब षटक हाताळलं गुफरान खानने. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17. या आकड्यावर 18 धावांचं टार्गेट कालच्या दिवसात 20 धावा आणि आता मात्र या धावा फक्त 17 धावांवर थांबवलंय. 18 धावांचं टार्गेट उभं केलंय या 24 बॉल मध्ये. 2 ओव्हर म्हणजे 12 बॉल मध्ये कुंदन पारकरने फक्त 2 धावा आपल्या बॅट मधून आल्या. खराब क्रिकेट. चला लो स्कोर मॅच आहे तर मायक्रोफोनवर पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया. संतोष मात्रे सँडी सर येतील. 24 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. चला टॉस साठी इच्छापूर्ती वाशी टीम कॅप्टन योगेश भगत ग्यारो प्लीज या टॉस साठी आणि आपण टॉस सेरेमनी पार पाडणार आहोत. खेळली जाईल आणि टॉस साठी आदरणीय जयदास पाटील सर जे समालोचक आहेत आमचे. अनेक वेळा आम्ही समालोचन त्यांच्या बरोबर केलंय. जयदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. योगेश भगत वेलकम. खूप वर्सेस इच्छापूर्ती वाशी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना सुपर डुपर जयदास पाटील सर आमचे परम मित्र साईदास पाटील यांचे मामा आणि ते देखील समालोचक आहेत आणि त्यांचाच भाचा त्यांचेच मामा. तर टॉस केला जाईल आणि कॉल करतील. येस योगेश कॉल करतील. इच्छापूर्ती वाशी वर्सेस जुगाव. हेड इज कॉल अँड कॉल इज टेल. ऋतांशू टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू आम्ही. सुयोग स्मृती संघ जुगाव टीम. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तू आयोजनामध्ये देखील असतोस. आज घरच्या मैदानावर घरची स्पर्धा खेळत असताना काय सांगशील की आज अनेक संघ येतात आणि आपल्या गावामध्ये क्रिकेट खेळतात. आपला संघ खेळतोय या टीम बद्दल काय सांगशील? नक्कीच या टुर्नामेंटसाठी मी ऑपरेशन केलं नाही पायाचा. माझी पण लिगामेंट इंजरी झाली होती. बट या टुर्नामेंटसाठी मी थांबलो कारण की ताईचा नेहमी आम्हाला पाठबळ असतो. कधी असो काही झालं तरी ताई आमच्यासाठी खंबीर उभे असते. त्यामुळे ताईसाठी आम्ही थोडा जेवढा आमचा 100% होईल तेवढा देण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय इच्छापूर्ती वाशी म्हणजेच ग्यारो योगेश भगत ग्यारो सारखा एक खेळाडू आहे. टीम चांगली आहे. नाईट क्रिकेटमध्ये इच्छापूर्ती वाशी टीमचा खूप चांगला रेकॉर्ड आहे. या टीम अगेन्स्ट खेळत असताना काय स्ट्रॅटेजी असेल? नक्कीच स्ट्रॅटेजी आमची अशी असेल की जेवढं लवकर योगेशचं विकेट भेटेल किंवा जेवढी म्हणजे फिल्डिंग आणि बॉलिंगला रन कमी देण्यात येतील तेवढं चांगले आम्ही प्रयत्न करू आणि योगेश भगतला लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. योगेश टॉस हरला टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? खरोखर आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं कारण की बहुतेक 2 सामने बघितले की पहिली फर्स्ट बॅटिंगवाले थोडं रन कंप्लीट होत नाही आहेत. बॅटिंग करायची आहे. किती धावा अपेक्षित असतील या खेळपट्टीवर? कारण की आज पाहिलं सकाळपासून जेव्हा पहिली मॅच सुरू झाली तेव्हापासून ही खेळपट्टी गोलंदाजासाठी अनुकूल राहिली आहे आणि काल देखील अनेक 35-40 धावा डिफेंड होताना देखील पाहायला मिळाला. किती माइंडसेट असेल, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल? खरोखर खेळपट्टी बघितली तर भरपूर गोलंदाजाला साथ देते. तरी बॅटिंगनुसार आम्ही 40-45 रन करण्याचा प्रयत्न करू. अनेक वर्ष ही स्पर्धा तू खेळलायस. पर्सनली इच्छापूर्ती वाशी टीम या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. कसं वाटते ही स्पर्धा? 15 वर्षापासून आज शीतलताई यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा सुरू आहे.
ही स्पर्धा बघत असताना जुगावचं मैदान नेहमीच क्रिकेटसाठी जाणलं जातं. काय सांगशील या स्पर्धेचा प्रवास कसा होता तुझा? खरोखर मला तर वाटतं मी 10-12 वर्ष झालं ही टुर्नामेंट खेळतोय. मला तर 10-12 वर्षानंतर 4 किंवा 5 वर्षानंतर वाशीगाव आणि जुगावच लागायचं नाईट स्पर्धेत. तर मला वाटतं भरपूर वर्षानंतर वाशीगाव आणि जुगावचा सामना प्रेक्षकांना बघायला भेटेल. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. फ्रॉम द सेंटर सुयोग स्मृती जुगाव टीम कॅप्टन ऋतांशु पाटीलने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इच्छापूर्ती वार्षी वर्सेस सुयोग स्मृती असा मुकाबला पाहायला मिळेल. कमेंट्री बॉक्स मध्ये लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडिसर येथील ऐकूया त्यांच्या वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश. पहिला डॉट त्याच्यानंतर चौकार. हात खोळायला सुरुवात केली लवकर. लो स्कोर मॅच आणि पर्याय निवडला अटॅक. अटॅक इज द बेस्ट ऑप्शन ऑफ द लो स्कोर. राईट आर्म उर्दू विकेट. येस गिल्ली आफ्रिका. हे अपेक्षित आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोर असेल ती अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना तुषार बर्गे बेहतरीन बॉलर आहे. अतिशय दर्जेदार बॉलर आणि त्याने दाखवून दिले चौकार दिल्यानंतर पलटवार करताना क्लीन बोल्ड बॅट्समन दीपक वैतीच्या खेळीचा मात्र इथे झाला अंत. 1 गडी बाद 4. आणि विघ्नेश माहिती पुरवते की पहिल्या इनिंग मध्ये असं झालं कसं विशाल शहानं चौका ठुकण्यात लगेचच त्याचा खेळीचा मात्र अंत झाला होता आणि तेच नेमकं झालं कारण दीपक वैतीच्या बॅटमॅन चौकार आणला आणि लगेचच मात्र तुषार बर्गेने मात्र त्याला क्लीन बोल्ड. 1 गडी बाद 4. सुयोग दशरथ पाटील यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की पहिल्या दिवसापासून त्यांनी पाण्याचे चोख व्यवस्थापनात पुरवण्यात आलेले. त्या अनुषंगाने त्याचं आम्ही सरसे असा आभार व्यक्त आहे. सुयोग मित्रमंडळ पर्व 15 मध्ये आपण पाहतो सुयोग स्मृती चषक 2024 हा दर्जेदार आयोजन आणि तिथेच सेकंड मॅचच्या दुसऱ्या दिवसा रात्रीतला खेळ आपण पाहतोय. अवघ्या 18 टार्गेट पूर्ण करायचे 5 ओव्हरचा खेळ आणि पहिल्याच ओव्हरमध्ये डॉट टाकण्यानंतर चौकार आणि विकेट. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स आणि तो फिरवण्याची ताकद या लोस्करला प्रोटेक्ट करण्याची जर ताकद कोणाच असते त्याचं नाव आहे बॉलर गोलंदाज. ही फक्त किमया करू शकतात. तो सन्मान मी दुसरा 18 धावावर बरेचसे मॅचेस झाले नाही परंतु क्वचित आहे पण लक्षात राहण्यासारखे आहे. लोस्करनं या बॉलरने गोलंदाजाने मात्र महान सन्मान मिळवून दिलाय. त्याच अपेक्षेकडे मात्र आतुरतेने प्रेक्षक वाट पाहतोय. त्या प्रेक्षकांचं मात्र सशे स्वागत आहे. पहिल्या मॅन्डेटरी ओव्हर मध्ये इन ऍक्शन मध्ये तुषार बर्गे कम्सिंग बोल्ड राईट अप उर्दू विकेट. बॅकपट वर त्यांना पंच करत लाजवाब लेन अपसाइड अप टर्न द बॉल अँड 9 मिस. सुपर बॉलिंग ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक दिली. डॉट 4 विकेट अँड डॉट. आपल्या लई मध्ये आपल्या लौकिक पहिल्यावर हाताळताना ओ लाजवाब बॉलिंग यार. विविधता पहा. पहिला थोडा आखू त्याच्यानंतर अजून त्याच्या पुढे वाईट यॉर्क परफेक्टली इन टू द ब्लॉक. नाईसली बॉलिंग बाय तुषार बर्गे. डॉट 4 विकेट डॉट डॉट. नाम लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू घेऊन येईल तुषार बर्गे. ओ सुपर अनबिलिव्हेबल स्ट्रोक. बाउंड्री क्लिअर करताना दंडनादन चेंडू सिबेरीच्या जवळ 4 रन. करताना विराज तांडेल बेहतरीन स्ट्रोक आणि 4 रन. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1 गडी बाद 8 असं चोख प्रत्युत्तर मिळून अवघ्या 18 बनवा. आता मात्र 18 चेंडूचा खेळ 24 चेंडूचा खेळ बाकी. 24 मध्ये फक्त 10. व्हेरी क्लोज टू द विक्टरी. सेकंड मॅच सुयोग मित्रमंडळ पर्व 15 मध्ये आपण पाहतो. गावदेवी 11 गंजिले असा खेळ बिलकुल झाला नाही. इन ऍक्शन मध्ये बॉलिंग क्रमांक 2 वर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये विकी नावामध्ये व्ही फॉर विक्टरी परंतु व्ही फॉर विक्टरी विकीला दाखवून द्यावं लागेल. गेलेली मॅच
आपण यामध्ये अजूनही मध्ये अशा किरण दाखवू शकतो. टीम येणार आहे बॉलरसाठी तो पहिल्यांदा मात्र होऊ शकतो का? बाकी बाद 24 मध्ये 10. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. कसा हलकासा बॅकफुट रूम घेतली, बॅकफुटवर गेला, हॉरेंज बँड त्याला स्टेअर केलं बॅकवर्ड पॉइंटला. नजाकत एक क्रिकेटची खरी लज्जत आहे स्ट्रोक वरती. काय स्ट्रोक आहे तर जवळून खेळला, येऊ दिला. त्यानंतर दॅट इज अ लवली द बॅट अँगल. फक्त छोटासा चेहरा होता दाखवताना बॉलला स्टेअर कट सिंगल. लाजवाब यार, बेहतरीन लेटकट सिंगल अर्जित केली. सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना 9 वरती. आणि आता मात्र अर्धा प्रवास मात्र योग्यरित्या पूर्ण झाला स्कोरवरती. अक्रॉस द बॅक पिचिंग लेग स्टंप डाऊन द लेग स्टंप. ते पहिल्या अंपायरने नवशने आणि त्याला दंडित करताना वाईट +1 अशा 2 धाबा आधीच मात्र अधुरो स्कोर. आणि तिथे मध्ये भरपाई करताना खोऱ्याने धाव देताना अतिरिक्त रूपामध्ये बॉलर विकी. खऱ्या प्रदर्शन 11 केवळ 7 धावा दूर. ओनली 7 रन रिक्वायर्ड टू द विक्टरी. जय गणेश. क्लास क्रिकेटच्या दर्जेदार पक्का पॉइंट आणि कव्हर पॉइंट बॅकवर सर्व चेंडू पळाले. चेंडू पाठी क्षेत्ररक्षण हारेल क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र चिरून धावून सर्व सीमेच्या बच्चारान. एक वेगळ्या पद्धतीने एक सरळ बॅटने व्हॉट अ लवली स्ट्रोक. विराज Uday Tandel, the great cricketer Uday Tandel son, what a magnificent pace of batting. Backput was at the Akutta patch and the backput was a steer killer through the gap, backward point. Super stroke. Now Vicky, right arm of the wicket. Stroke मारण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चुकून गेला. अशोक पाटील विकेट किंवा जातात डॉट. स्कोर लागले 18 धावांचा हा लो स्कोर आणि तर उत्तर देताना 15 धावा. 3 धाबांची आवश्यकता. मॅच क्रमांक 2, ओव्हर क्रमांक 2 व टीम कडून पहिले टाकताना विकी बॉलिंग मार्कवर. कडक स्ट्रोक. व्हाट अ फिनिश इन दिस मॅच. इट्स ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स अ मॅक्सिमम अँचरन. हार्ड लक संदेश. हार्ड लक गावदेवी घनसोली. इथला प्रवास पर्व 15 सुयोग स्मृती चषक संपलाय परंतु शुभेच्छा असतील नेक्स्ट सिरीज साठी गावदेवी घनसोली. आणि कॉंग्रॅच्युलेशन मी म्हणेन कुशल 11 जय गणेश सारसोल. मॅच जिंकली केवळ 18 बनवायचे आणि त्या धावा मात्र 1 अवघ्या 10 चेंडू खेळताना मात्र पूर्ण केल्या सहजगत्या. एक गडी मात्र गमावून. नाव टाइम फॉर द प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. ज्या बॉलरने ज्या गोलंदाजी 2 ओव्हर टाकताना फक्त 8 धावा आणि 3 विकेट असे सुरेख पुत्तकरण त्याने दिलं. विश्लेषण 2 ओव्हर 8 धावा 3 विकेट. दॅट इज द फिरकीचा जादूगर, द मॅजिशियन ऑफ द फिरकी गोलंदाज. नेम गोज टू द प्लेअर ऑफ द मॅच हर्षल मडवी. अभिनंदन हर्षल, तुला सन्मानित केलं जातं. ताज क्रमांक 2 दिवस रात्री खेळ 2 दुधिया रोशनीमध्ये खेळली जाते. अतिशय दर्जेदार हा दमदार सोहळा सोयग मित्रमंडळ जोग नवी मुंबई सोयग स्मृती चषक 2024. आदरणीय आमचे कार्यसम्राट नगरसेवक प्रभाकर भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय प्रभाकर भोईर साहेब शब्द सुमराने तुमचं सोयग स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक असं स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून तब्बल 17 वर्ष आमदार चषक ही स्पर्धा मात्र आयोजित करण्यात आलेली आहे. लाजवाब आयोजक येतात आणि या व्यासपीठाच्या खऱ्या अर्थाने शोभा मात्र वाढवली जाते. मॅच सामना क्रमांक 2 संपली आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हर्षल मडवी. 2 ओव्हर टाकताना अवघ्या 8 धावा आणि 3 विकेट मिळवल्याबद्दल त्याला सन्मानित केलं जातं प्लेअर ऑफ द मॅच. प्लीज हर्षल आपल्याला यायचं